मी स्नेहल, टेस्टी बाईट विथ स्नेहल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मेथीचे लाडू। ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो गहू घ्यायचा आहे आणि हे गहू आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुवून घेतले। आपण गहू चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे। गव्हाचे पाणी आपल्याला सगळे नितरून घ्यायचे आहे आणि आपण कॉटनच्या कपड्यामध्ये गव्हाला आपण रात्रभर बांधून ठेवूया आणि सकाळी उठलं का आपण याला फॅनच्या हवेखाली सुकू देऊया थोडा वेळ। मेथीचे लाडू बनवण्यासाठी जे मी गहू ओलवून घेतले होते त्यांना जाडसर दळून आणलेला आहे। अख्खी मेथी आपण दळून आणलेली आहे अर्धा किलो। खारीचा चुरा घेतलेला आहे। जर तुम्हाला अख्खी खारी आणून तिला दळलं तरी चालेल, नाहीतर रेडीमेड तुम्ही खारीचा चुरा आणला तरी चालेल। मी रेडीमेड पीठ आणलेलं आहे। आणि 1 किलो आपल्याला खोबरे असे कट करून दळून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। लाडू बनवण्यासाठी मी 1 किलो गावरान तूप घेतलेलं आहे। 2 किलो आपल्याला साखर घ्यायची आहे। डिंक घ्यायचा आहे आपल्याला आणि अर्धा किलो आपल्याला काजू बदाम घ्यायचे आहे। आपण जी साखर घेतली होती तिला बारीक करून घेतले आहे मिक्सरमधून। जे काजू बदाम घेतले होते त्यांना पण आपण पावडर बनवून घेतले आहे। थोडीशी जाडसर ठेवायची आहे पावडर। जे खोबरे घेतले होते त्यांना पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। आपण जी मेथीचं पीठ घेतलं होतं तिला आपण दुधाचं मोहन लावून घेणार आहोत, म्हणजे तिचा थोडा कडूपणा कमी होईल। असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला दूध सगळ्या मेथीला। जास्त नाही लावायचं, थोडंच लावायचंय। गाठी मोडून घ्यायचे त्याच्यात दूध लावून। या अशा गाठी मोडून घेतलेल्या आहेत आणि ज्या गाठी राहिलेल्या आहेत त्यांना आता आपण चाळणीने चाळून घ्यायचे आहे आणि ज्या बाकीच्या गाठी राहिलेल्या चाळणीमधून त्या आपण मिक्सरमध्ये फिरून त्यांना बारीक करू शकतो। आता आपण डिंक तळणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे कढईमध्ये। आपलं तूप चांगलं तापलेलं आहे, डिंक टाकून घेऊ आपण। डिंकला फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला। डिंक चांगला फ्राय करायचा आहे, नाहीतर आतमध्ये कच्चा राहू शकतो। डिंक फ्राय झालेला आहे, आता आपण याला काढून घेऊ। त्यात अगोदर आपल्याला गव्हाचे पीठ भाजून घ्यायचे आहे। आपण कढईत आपली तापत आलेली आहे, आपण पीठ टाकून घेऊ। पिठाला आपल्याला मध्यम गॅसवरती चांगले लालसर होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता आपण ह्या पिठाला काढून घेऊया। आपले असे गव्हाचे सगळे पीठ भाजून झालेले आहे। आता आपल्याला मेथीचे पीठ भाजून घ्यायचे आहे। लालसर भाजून घ्यायचे आहे। मी अर्धा किलो मेथी घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्त लाडू कडू आवडत नसतील तर तुम्ही कमी मेथी घेऊ शकता। थंडीमध्ये गुडघ्यांना कमरेला मेथी खाणे चांगले असते। कुणाकुणाला आवडत नाही कडू लाडू, तर तुम्ही थोड्या प्रमाणात टाकू शकता। पीठ असे लालसर भाजून घ्यायचे आहे आपल्याला मेथीचे, म्हणजे कडूपणा त्याच्यातला थोडासा कमी होईल। आपले पीठ भाजून झालेले आहे, आता आपण याला काढून घेऊ। तुपाला आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। आता आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये खोबरे टाकून घ्यायचे आहे। खारी टाकून घेऊ आपण। काजू बदामची पावडर टाकून घ्यायची आहे। पिठी साखर टाकायची आहे आपल्याला। चवीनुसार आपण पिठी साखर कमी जास्त तुम्हाला गोड लागेल तशी तुम्ही पिठी साखर घेऊ शकता। तर डिंक टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण मेथी टाकून घेऊ।
आता आपण ह्या पिठाला मिक्स करून घ्यायचे आहे. सगळे एकजीव करून घ्यायचे आहे पिठाला. जसे तूप लागेल तसे आपल्याला तूप टाकायचे आहे. तुपाला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. आपले तूप मिक्स झालेले आहे. आपण असे लाडू बांधून घेऊ. तुम्हाला जर तूप कमी वाटत असेल, लाडू जर वळला जात नसेल, तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये तूप टाकू शकता. बाकीचे लाडू पण आपण असे बांधून घेऊ. आपले मेथीचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.